किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। सर्व महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळणार आहेत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। कर्जमाफीचा शब्द पाळणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही। राज्याच्या तिजोरीवरती पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला शब्द हा मी पूर्ण करणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली। काहींचे पैसे जमा तर अनेकांना अद्याप देखील प्रतीक्षा। केवायसी नसल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे अनुदान रोखले। सध्या जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान। शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटींचा जार। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। राज्याचा अहवाल केंद्राला सादर। केंद्राकडून देखील मदतीची अपेक्षा। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपयांचा जार हा निर्गमित करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। थंडीचा कडाका वाढला, उबदार कपड्यांची वाढली मागणी। हिवाळा सुरू, तापमानामध्ये दिवसेंदिवस घसरण। जॅकेट स्वेटरच्या किमती वाढल्या। सध्या जर बघायला गेलं तर अखेरकर आता थंडीला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। पावसामुळे थंडी सुरू होण्यास थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकर या ठिकाणी थंडीला सुरुवात झाली असून आता उबदार कपड्यांची या ठिकाणी मागणी वाढली आहे। सध्या जर बघायला गेलं तर अजून तीव्र थंडीची शक्यता। शेतकऱ्यांना पैशांची चणचण असली तरी आता सिंचन होणारच। शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार। महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करून शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून आता योजनेच्या लाभाकरिता राज्यभरातील शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले। रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित पिकांसाठी 70% जोखीम स्तर। शेतकऱ्यांनी 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान। पवार काका पुतणे पुन्हा एकत्र येणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे अजितदादांकडे प्रस्ताव। खऱ्या शेतकऱ्यांना डावलून मर्जीतील लोकांचा विदेश दौरा। प्रगतशील शेतकऱ्यांचे अभ्यास दौऱ्यासाठी निवड आता वादाच्या भोवऱ्यामध्ये आहे। खऱ्या शेतकऱ्यांना डावलून मर्जीतील लोकांचा विदेश दौरा। लाडकी बहिणींच्या केवायसीसाठी वेबसाईटमध्ये बदल करणार। मंत्री आदिती तटकरे यांची अत्यंत महत्त्वाची माहिती असून आता राज्यभरातील सर्वच लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आव्हान। 31 डिसेंबरपूर्वी कपास किसान नोंदणी अनिवार्य। अर्जातील त्रुटींबाबत शेतकऱ्यांना मिळणार संदेश। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून 31 डिसेंबरपूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 638 कोटींचे अनुदान मिळणार। शेतकऱ्यांना दिलासा। हेक्टरी 10,000 रुपये। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास झाली सुरुवात। दिल्ली स्फोटामागे पाकचा मित्र। दहशतवादी डॉक्टरांच्या पासपोर्टमधून पुरावे। राम मंदिर, लाल किल्ला होते दहशतवाद्यांचे लक्ष। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये। शेतकऱ्यांना दिलासा। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार अशा प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आता लवकरच हप्ता जमा होणार। अखेर मदतीचा मॅच झाला। शेतकऱ्यांना दिलासा। प्रशासनाने तातडीने हालचाली करत रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले प्रति हेक्टरी 10,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे येणं पेरण्यांच्या वेळी शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत असल्याचे बघायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। एकंदरीत जर बघायला गेलं तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरकर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे।
बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, महाराष्ट्रावरती परिणाम होणार का? मोन्था चक्रीवादळ पुढे सरकल्यानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर हवामान खात्याचा अंदाज. महत्त्वाची बातमी, केंद्र सरकार बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीमधून वगळण्यासाठी पडताळणी करत असल्यामुळे पीएम किसान योजनेचा 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला. मात्र अखेरकर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. हप्त्याच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यासह देशावरती संकट अलर्ट जारी, भारतीय हवामान विभागाने नुकताच डबल इशारा दिला आहे. काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे आता या ठिकाणी सतर्कतेचा देखील इशारा बघायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये थंडीची लाट येण्याची देखील शक्यता. 70% शेतमाल विक्रीनंतर हमीभाव खरेदी केंद्रांना मुहूर्त, व्यापाऱ्यांचं चांगभलं. गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल महिनाभर विलंबाने हमीभाव केंद्र सुरू. धान विक्री नोंदणीसाठी लागतोय अंगठा, चक्रा मारून दुखणार पायांच्या टाचा. बायोमेट्रिक नोंदणीमुळे त्रास वाढणार, सर्व्हर डाऊन, ठसे न लागण्याची समस्या ठरू शकते अडसर. 7/12 आधार देऊन देखील अंगठा कशासाठी, असा या ठिकाणी आता शेतकऱ्यांचा प्रश्न असून शेतकरी आता अडचणीत सापडले. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईसह रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी असून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 186 कोटी रुपये, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 323 कोटी रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 638 कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 610 कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 275 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 92 कोटी रुपये, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 9 कोटी रुपये, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 कोटी रुपये, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 110 कोटी रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13 कोटी रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 282 कोटी रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला. कर्जमुक्ती करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या, प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडूंची सरकारकडे मागणी बघायला मिळत आहे. कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ देण्यामध्ये यावी अशी मागणी या ठिकाणी सरकारकडे करण्यामध्ये आली आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांचा या ठिकाणी हिरमोड झाला असल्याचे बघायला मिळाले आहे. शेतमजुरीचे दर वाढल्यामुळे यांत्रिकी शेतीला पसंती, वेळ पैशांची होत आहे बचत. शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा वापर वाढला, वाढत्या शेतमजुरीमुळे शेतकरी आता हतबल झाल्याचे देखील चित्र असून शेतमजुरीचे दर वाढल्यामुळे आता यांत्रिकी शेतीला शेतकऱ्यांची जादा पसंती बघायला मिळत आहे. सोन्याप्रमाणे चांदीवरती देखील तारण कर्ज मिळणार, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच की RBIने सोन्याप्रमाणे चांदीवर देखील कर्ज काढण्यासाठी मंजुरी दिली असून आता सोन्याप्रमाणे चांदीवरती देखील तारण कर्ज मिळणार आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्ता जमा होणार आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा बघायला मिळत आहे. नेमका 21 हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार याच नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी 19 कोटीची गरज, जिल्हा प्रशासनाकडून सप्टेंबरमधील नुकसानीचा अहवाल तयार, विभागीय आयुक्तांना केला सादर. सध्या जर बघायला गेलं तर आता पिकांच्या नुकसान भरपाईनंतर जमिनीचे देखील या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 19 कोटी रुपयांची या ठिकाणी गरज आहे.
कृषी समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू 18 नोव्हेंबरपर्यंत संधी उत्पादन वाढीसाठी भांडवली गुंतवणुकीला मिळणार आता चालना सध्या जर बघायला गेलं तर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कृषी समृद्धी योजना राबवण्यामध्ये येत असून आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार। कांदा रोपांचा दर वाढला, एकरी 30,000 रुपयापर्यंत टप्पा गाठला। रोपांसाठी शेतकऱ्यांची डोंगराळ भागांमध्ये भटकंती, अतृष्णेने उन्हाळ कांदा रोपांचे झाले नुकसान। सध्या जर बघायला गेलं तर आता कांदा रोपाचा या ठिकाणी दर वाढला असून एकरी 30,000 रुपयापर्यंत या ठिकाणी टप्पा गाठला असल्यामुळे आता शेतकरी देखील या ठिकाणी अडचणीत सापडले। कर्जमाफी निर्णय, बँका अडचणीमध्ये, मार्च अखेरला थकबाकीदारांची संख्या वाढणार। राज्य शासनाने येत्या 30 जून 2026 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने आता जुनं नवं करून कर्जाखाली नियमित ठेवणारे कर्जदार शेतकरी आता थकबाकीदार होण्याची देखील या ठिकाणी शक्यता असल्यामुळे आता पुन्हा बँका अडचणीमध्ये येण्याची शक्यता। 3,739 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी रुपयांच्या बोनस निधीची प्रतीक्षा। दिवाळी गेली अंधारामध्ये, अगोदर निसर्गाचा कोप, आता शासनाची दिरंगाई। मोहाडी तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी बोनस अद्याप देखील मिळाले नसल्यामुळे शेतकरी आता बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाईनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा होत आहे आणि लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कोकणातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाकरिता सरकारच्या माध्यमातून 29 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 6 कोटी रुपये, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13 कोटी रुपये, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 9 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 26 लाख रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला। बियाण्यांचे सोयाबीन खाते, चांगलाच भाव। देशामध्ये यंदा पावसामुळे बियाणे दर्जाच्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे बियाण्यांचे सोयाबीन आता चांगलाच भाव खात असून प्रति क्विंटल 8,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। कर्जमाफीचा शब्द पाळणार, एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जूनपर्यंत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा या ठिकाणी करावीच लागणार आहे। शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळाला, मात्र शेतकऱ्यांचा हिरमोड झाला। शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। मध्य प्रदेशाच्या धर्तीवरती राज्यामध्ये देखील भावांतर योजना लागू करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये यावा अशी आता या ठिकाणी मागणी करण्यात आली। 18,000वरती शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा। परभणी जिल्ह्याची अपडेट असून आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची या ठिकाणी प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। सौर कृषी पंपाची या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून लवकरात लवकर या ठिकाणी देण्याची देखील मागणी। सौर ऊर्जा प्रकल्प 25 वर्षापर्यंत लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार। केंद्र व राज्य शासनाकडून दिली जाणार लाभार्थ्यांना सबसिडी। सध्या जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी 25 वर्षापर्यंत लाभार्थ्यांना वीज या ठिकाणी मोफत देण्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे। नांदेड जिल्ह्याची अपडेट। महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत 20,000 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर झाला आहे, तर रब्बी अनुदानाकरिता राज्य सरकारने साधारणतः 7,800 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे। त्याचबरोबर पीक विमा देखील आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।